नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। बहुजन विकास सांस्कृतिक कला मंच मराठवाडा विभाग महाराष्ट्र राज्याच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन। सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई, सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन मुंबई यांना हे निवेदन देण्यात आले आहे। राजर्षी शाहू महाराज सन्मान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 1 महिन्याची मुदत वाढ करून किंवा ऑफलाईन प्रस्ताव अर्ज स्वीकारण्याबाबतचे निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे। बहुजन विकास सांस्कृतिक कला मंच महाराष्ट्र राज्याच्या वतीने ज्येष्ठ वृद्ध कलावंत यांच्या हक्कासाठी व त्यांच्यावर अन्याय होऊ नये यासाठी विनंती निवेदन करण्यात आले आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामार्फत एका प्रसिद्धी पत्रकानुसार ज्येष्ठ साहित्य व कलाकार सन्मान योजनेच्या अंतर्गत पात्र ज्येष्ठ कलावंतांनी दिनांक 31 जुलै 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे निर्देश दिले आहेत। परंतु ज्येष्ठ कलावंत हा वयोवृद्ध असल्यामुळे व थकलेल्यामुळे त्यांना ऑनलाईन फॉर्म भरणे कठीण होत आहे। त्यात अनेक वृद्ध कलावंत यांची प्रकृती बिघडलेली आहे। दवा गोळ्या दवाखाना सुरू आहे। ज्येष्ठ कलावंत यांना अर्ज करण्यासाठी विविध कागदपत्रांची पूर्तता करावी लागते। त्यासाठी त्यांना विविध कार्यालयाचे जसे की लोकप्रतिनिधीची शिफारस, उत्पन्न बॉन्ड, नोटरी करण्यासाठी इतर कागदपत्र तयार करण्यासाठी चक्रा माराव्या लागतात। त्यामुळे त्यांचा वेळ वाया जात आहे। त्यात ऑनलाईन पद्धतीने अर्ज करते वेळेस अनेक वेळा सर्व्हर डाऊन, साईट चालते, नेट न चालणे, कधीकधी अर्ज भरण्याची मुदत संपली आहे असे साईटवर दाखवत आहे। त्यासाठी आज निवेदन देण्यात आले आहे। निवेदनावर मराठवाडा अध्यक्ष दिलीप बनकर, मराठवाडा सचिव प्रमोद अशोकराव भोरे, महाराष्ट्र सल्लागार सूर्यकांत रायवळे, मराठवाडा उपाध्यक्ष गोविंद भारशंकर, परभणी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत धुतमल, युवा जिल्हाध्यक्ष संदीप वाटूर, सुभाष गायकवाड जिल्हा संघटक, महानंदा केंद्रे जिल्हा उपाध्यक्ष, उत्तम उघडे तालुका संघटक, विजय खरे तालुका सचिव, प्रकाश उघडे तालुका संघटक, सिद्धोधन धबाले मानवत तालुकाध्यक्ष, सुनीताताई गाडे मानवत तालुकाध्यक्ष, संजय जल्लारे जिल्हा संघटक, उत्तम जमदाडे, बनसोडे गायक, सुनील सावंत आदींच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत। जय भीम, जय शिवराय। मी शाहीर चंद्रकांत धुतमल, बहुजन विकास सांस्कृतिक कला मंच जिल्हा अध्यक्ष। महाराष्ट्र शासनाच्या वतीने राजश्री शाहू महाराज मानधन ज्येष्ठ कलावंत साहित्यिक योजना ही कलावंतासाठी एक योजना आहे। परंतु 31 जुलैला ही जे शासनाची वेबसाईट आहे ऑनलाईन भरण्याची ती तारीख 31 जुलैला या ठिकाणी संपणार आहे। परंतु पूर्ण महाराष्ट्रामध्ये कलावंतांना जे ऑनलाईन करण्यासाठी जे कागदपत्र लागत आहेत ते उपलब्ध नाहीत। कारण की कलावंत हे ज्येष्ठ असल्यामुळे, वयस्कर असल्यामुळे, काही अपंग असल्यामुळे ह्यांना हे कागदपत्र काढण्यासाठी वेळ लागत आहे। त्याच्यामध्येच ऑनलाईन साईट व्यवस्थित चालत नाही। तरी आम्ही बहुजन विकास सांस्कृतिक कला मंच जिल्हा अध्यक्षाच्या वतीनं, आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं आम्ही जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की ही जी तारीख आहे 1 महिन्यानं वाढवून देण्यात यावी आणि या महाराष्ट्रातील सर्व कलावंतांना ऑनलाईन भरण्यासाठी 5,000 मानधन भेटण्यासाठी त्यांना सहाय्य करण्यात यावी ही आमची सर्वांची या ठिकाणी मागणी आहे। तसेच आमचे एकतावादी संघटनेच्या वतीने सुद्धा परभणी जिल्ह्यामध्ये जे होत असलेल्या जिल्हा शल्य चिकित्सा रुग्णालयामध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बरेचसे या ठिकाणी रुग्णांचे निधन होत आहेत। त्यामध्ये आमच्या पिंगळी येथील राजकुमारजी लोखंडे हे कलावंताचं निधन झालेलं आहे। हे फक्त आणि फक्त डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झालेलं आहे। म्हणून त्या ठिकाणी योग्यरित्या डॉक्टर या उपलब्ध करून देण्यात यावे, त्यांना योग्य औषध पाणी देण्यात यावे ही आमची सर्व कलावंताच्या वतीनं, रिपाईच्या वतीनं आणि बहुजन विकास सांस्कृतिक कला मंचाच्या वतीने सुद्धा ही विनंती आहे ही लवकरात लवकर 29 जुलै 2025 रोजी बहुजन विकास सांस्कृतिक कला मंच जिल्हा शाखा परभणी तसेच विभागीय लेवलवरून कलावंतांच्या विशिष्ट मागण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारीमार्फत माननीय सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई तसेच माननीय मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य यांना एक निवेदन दिलेले आहे। या निवेदनामध्ये असे नमूद केले की महाराष्ट्रभर ज्येष्ठ साहित्यिक कलावंत ही एक मानधन योजना कलावंतांच्या उदरनिर्वाह करण्यासाठी ही एक योजना महाराष्ट्र शासनानं राबविलेली आहे। त्या योजनेअंतर्गत दिनांक 3 जुलै रोजी शासनाने एक परिपत्रक काढलं की दिनांक 31 जुलैपर्यंत सर्व कलावंतांनी जे याला पात्र आहेत ज्येष्ठ कलावंत यांनी ते अर्ज भरावे। त्याची मुदत दिली होती 31 जुलैपर्यंत। परंतु प्रत्यक्षात जेव्हा ते परिपत्रक आलं त्या परिपत्रकाच्या नंतर 5-6 दिवसाच्या नंतर ती ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाली
आणि त्या ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाल्या त्याच्यामध्ये पण अनेक समस्या येत होत्या. ऑनलाईन फॉर्म भरताना कलावंतांना अनेक अडचणी येत होत्या. ते जसं परिपत्रक काढल्याच्यानंतर कलावंत हे सर्व कागदपत्र जमा करण्याच्या मागे लागले. कलावंत हा थकलेला आहे, ज्येष्ठ आहे, 50-60 वर्षाच्या पुढे गेलेला आहे. ते त्यांच्याच्याने काम होत नाही म्हणूनच शासनाने त्यांना हे मानधन योजना सुरू केलेली आहे. अशा कलावंतांना त्या पद्धतीमध्ये धावपळ करून विविध कार्यालयाच्या चक्रा मारून त्याचप्रमाणे त्यांना शिफारसपत्र आणण्यासाठी लोकप्रतिनिधीकडे जावं लागतं. उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी त्यांना ई सेवा केंद्रावर जावं लागतं. त्याचप्रमाणे असे विविध कागदपत्रे आहेत त्याला ते जमा करावे लागतात. ते असे जमा करण्यासाठी त्याच्यामुळे त्याला वेळ जात आहे आणि ह्या कमी वेळामध्ये एवढे पूर्ण प्रोसेस होत नाही. त्यामुळे अनेक खरे कलावंत, हाडामासाचे कलावंत आहेत, त्यांना खरंच गरजू आहेत. त्याने खरंच संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या कलेच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून जनजागृती काम केलेलं आहे. असे कलावंत त्यापासून वंचित राहत आहेत. त्यांच्यामध्ये अनेक कलावंत अपंग आहेत. त्याचप्रमाणे वयोवृद्ध झाल्या कारणाने त्याच्यात बिमाऱ्या आहेत, तब्येत खराब असतात, त्यांच्या दवागोळ्या चालू आहेत, त्याचा दवाखाना सुरू आहे. त्यामुळे त्यांना ह्या गोष्टी करण्यास असमर्थ ठरत आहेत. त्यामुळे ह्या शासनाने जो वेळ दिलेला आहे ते आमच्या बहुजन विकास सांस्कृतिक कला मंच्या वतीने एक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सांगितलेलं आहे की आपण जो इंटिमेट दिलेला आहे 31 जुलै हा वाढवून किमान 31 ऑगस्टपर्यंत हा कार्यकाळ 1 महिन्याचा वाढवून द्यावा. अन्यथा जर असं होत नसेल तर जितके बी कलावंतांचे जे अर्ज येत असतात, फॉर्म येत असतात, प्रस्ताव येत असतात ते आपण ऑफलाईन पद्धतीने स्वीकार करून त्या कलावंतावर अन्याय होऊ नये या पद्धतीने ते स्वीकार करावा अशी आम्ही आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना विनंती केलेली आहे. जिल्हाधिकारी साहेबांना आम्हाला त्याच्या निवेदनावर तातडीचा शेरा लिहून हे तात्काळ आम्ही शासनाला पाठवत आहोत. तिथं काय होते आपण ते बघून आपण त्याचा पाठपुरावा करणार आहोत हे आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. निश्चितच शासन कलावंतांच्या न्याय हक्कासाठी चांगला निर्णय घेतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. जर असं काय नाही झालं तर कलावंतांच्या न्याय हक्कासाठी आम्हाला बहुजन विकास सांस्कृतिक कला मंचच्या वतीने आदरणीय संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष दत्ताजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर लोक कलावंतांच्या न्याय हक्कासाठी आम्हाला रस्त्यावर उतरून जन आंदोलन छेडावे लागेल. आज इथं उपस्थित असले आमचे मराठवाडा अध्यक्ष दिलीपजी बनकर सर, जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत धुतमल सर, त्याचप्रमाणे मराठवाडा संघटक सरफराज शेख सर, त्याचप्रमाणे कलावंत सुभाष गायकवाड असे भरपूर कलावंत येऊन आपल्या इथं निवेदन दिलेलं आहे. निश्चितच त्या निवेदनाची दखल शासन घेईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. जुलै रोजी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना बहुजन विकास सांस्कृतिक कला मंचाच्या माध्यमातून या ठिकाणी निवेदन सादर केलेलं आहे. 31 जुलै ही शेवटची ऑनलाईन तारीख आहे आणि अनेक कलावंतांचे अजून कागदपत्रंसुद्धा जमा झालेले नाहीत. ते कागदपत्रे जमा करण्यासाठी धावपळ करीत आहेत. ते वयोवृद्ध असल्यामुळे त्यांना हे कागदे जमवण्यासाठी विलंब लागत आहे. त्यासाठी आज आम्ही आमचे राष्ट्रीय अध्यक्ष दत्ता शिंदेसाहेब यांच्या मार्फत आज आदेशानुसार आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे की ह्या 31 जुलैची तारीख ही 1 महिना वाढवून द्यावी असं निवेदन या ठिकाणी सादर केलेलं आहे. आणि जर समजा जर तारीख वाढवून दिली नाही तर ऑफलाईन पद्धतीने हे अर्ज स्वीकारेत असंही या निवेदनात आम्ही नमूद केलेलं आहे. परंतु कलावंतांची जी फाईल आज आपण दाखल करत आहोत त्या फाईलीला कलावंताला कागदपत्रे जमा करण्यासाठी फार म्हणजे परिश्रम घ्यावा लागत आहेत. कलावंत असूनही सुद्धा ते या ठिकाणी निराश होत आहेत की आमचे वय झालं, आम्हाला अजूनही शासनाचं मानधन नाही या अपेक्षेपोटी ते या ठिकाणी अर्ज दाखल करण्यासाठी येत आहेत. परंतु शासनाने याची दखल घेऊन त्यांना 1 महिन्याची तारीख वाढवून द्यावी अशी आज आम्ही बहुजन विकास कला मंचाच्या वतीनं या ठिकाणी निवेदन सादर केलेलं आहे. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.